नमस्कार. उमेश 24 चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अमरावतीतील एक महत्त्वाची राजकीय बातमी. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मातंग समाजाने भारतीय जनता पार्टीला पाठिंबा जाहीर केला आहे. महानगरपालिकेत भाजपाचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास मातंग समाजाच्या नेत्यांनी व्यक्त केला. अनुसूचित जाती प्रभागात मातंग समाजातील क्रियाशील तरुणांना भाजपाने उमेदवारी द्यावी अशी मागणी करताना समाज नेत्यांनी सांगितले की मातंग समाज हा भाजपाचा हक्काचा आणि पारंपरिक मतदार आहे. दलित वस्ती आणि झोपडपट्ट्यामध्ये राहणारा हा समाज भाजपाच्या विचारसरणीशी एकनिष्ठ आहे. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास या भाजपाच्या धोरणानुसार दलित आणि शोषित समाजाला न्याय मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून तरुणांना रोजगार आणि आर्थिक सहाय्य दिले आहे. तसेच उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आणि क्रांतीवीर लहुजी साळवे यांचे भव्य स्मारक उभारले आहे. अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक आणि रशियातील पुतळ्याचे अनावरण यामुळे समाजाचा गौरव वाढला आहे. या सर्व योजनांमुळे येत्या महापालिका निवडणुकीत मातंग समाज पूर्ण ताकदीने भाजपाच्या उमेदवारांना मतदान करेल आणि त्यांना विजयी करेल असे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. अमरावती शहराच्या समग्र विकासासाठी भाजपाला साथ द्या असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे. हे आवाहन अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष प्रमोदजी खंडारे, शहर महामंत्री सुमित विष्णुपंत कलाने, सुरेशजी गवळी आणि साहेबराव खंडारे यांनी केले आहे. आज अमरावती शहरामधील ही अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे आणि या आयोजनाची प्रमुख मागणी जी आहे की येणाऱ्या महापालिकेमध्ये प्राधान्यानं SC वर्गातील मातंग समाजाच्या तरुणांना उमेदवारी देऊन त्या प्रभागामध्ये पाठावं, सभागृहात पाठावं याकरिता ही महत्त्वाची पत्रकार परिषद आहे. अशाच अपडेटसाठी जुळलेले रहा उमेश 24 चॅनल सोबत. धन्यवाद.